नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच आता अंशुमन या सगळ्यामध्ये अडकणार आहे. तो कशा पद्धतीने अडकणार, कारण त्याने गुंडांना फोन केलेला आहे, आणखी काही कारनामे त्याचे सुरू आहेत, ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे समर आणि आनंद दोघंही ऑफिसमध्ये आलेले असतात आणि मग समरला आनंद म्हणत असतो की अरे तू जरा ऐकून घे ना, त्यात स्वानंदीचा काय दोष आहे सांग बरं. तिची आई तशी वागते, ती समजवते ना कितीतरी वेळा, मग तू असं का करतोस, असं तो समरला समजवत असतो. तेवढ्यातच समरच्या फोनवरती स्वानंदीचा फोन आलेला असतो. तेव्हा आनंद म्हणतो की जरा तिच्याशी शांतपणे बोल, चिडू नकोस. समर म्हणतो नाही चिडलेलो. तेव्हा आनंद म्हणतो बघ कोण चिडलंय. आणि आनंद आता स्वतःच टेन्शनमध्ये असतो. तो येऊन त्याच्या केबिनमध्ये बसतो आणि तेवढ्यातच निकिताचा फोन आलेला असतो आणि निकिता सांगत असते की अरे तुला माहिती आहे का, शार्दूलच्या पॅरेंट्स मीटला आपल्याला परवा जायचं आहे. तेव्हा तो म्हणतो तू बघ ना गं, काय तू मला एवढा त्रास देतेस, काय चाललंय हे सगळं, तुला माहिती आहे ना, नाही आहे पॉसिबल ते, असं म्हणत तो चिडलेला असतो. तेव्हा निकिता म्हणत असते काय बोलतोयस, त्याने होमवर्क कॉपी करतोय, एवढं सगळं चालू आहे. आनंद म्हणतो की बाद झालं, बघ ना तुझी तू कर मॅनेज, असं सांगतो आणि फोन ठेवतो. त्यानंतर इकडे तेवढ्यातच त्याला मेहतांचा फोन येतो. तो मेहतांशी चिडून बोलतो आणि तो म्हणतो सॉरी सॉरी. आणि मग मेहता म्हणतात की आत्ता मीटिंगला यावं लागेल. तेव्हा आनंद म्हणतो की आत्ता आत्ता कसं. तेव्हा ते म्हणतात की मी लोकेशन पाठवतोय. असं म्हणत आनंदला आता त्यांनी लोकेशन पाठवलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आनंद आता त्या लोकेशनवर चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे समर आता स्वानंदीशी बोलत असतो. स्वानंदी म्हणत असते की मला खरंच कळत नाही हो, आई असं का वागते, ह्या सगळ्याचा त्रास होतोय मला, हे मलाही माहिती आहे, पण ती ऐकायलाच तयार नाही आहे. तिचं मात्र हे नेहमीचं चाललेलं आहे, असं स्वानंदी सांगत असते. मी तिला खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, खूप वेळा गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पण ती ऐकतच नाही आमचं कोणाचं. असं म्हणत स्वानंदी रडायला सुरुवात करते. तेव्हा समर म्हणतो की तुम्ही रडताय. तेव्हा स्वानंदी म्हणते काय करू, मला सुचतच नाहीये काय करायचं ते, असं म्हणत ती रडत असते. तेव्हा मात्र समर म्हणत असतो पण काय झालंय. तेव्हा समर तिला म्हणतो की बरं मला कळतच नाहीये की तुमचं काय आहे, थालीपीठ बनवायला लागला की इतके छान थालीपीठ बनवता, बोलायला सुरुवात केली की इतकं छान बोलता, आता काय बोलू मी तुम्हाला, मला खरंच सुचतच नाहीये की तुमच्याबद्दल काय बोलायचं आणि कसं बोलायचं ते. तेव्हा स्वानंदी म्हणते खरंच तुम्हाला एवढं थालीपीठ आवडतं. तेव्हा समर सांगू लागतो की हो, तुम्हाला तर माहिती आहे ना, म्हणजे मी एवढं सहसा लगेचच कोणाला असं हे करत नाही आहे, पण तुम्हाला माहिती आहे ना कसं आहे ते, असं म्हणत तो बोलायला सुरुवात करतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे समर आता इकडे स्वानंदीला म्हणतो की हसलात ना तुम्ही. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो. आनंद तिथं आलेला असतो, मेहतांना फोन करतो आणि बरोबर तो फोन आता मल्लिकाने उचललेला असतो आणि मल्लिका म्हणते की मी बोलते, इथे ये मागे बघ. आनंद म्हणतो तुम्ही, म्हणजे आनंदला धक्का बसलेला असतो की काकूंनी का बोलवलेलं आहे, आता काकूंनी या हॉटेलमध्ये मेहतांचं नाव सांगून मला का बोलवलं, असं म्हणत आनंद संशयानेच तिच्याकडे जाऊ लागतो. तेव्हा मात्र ती म्हणते की अरे आनंद, मीच तुला बोलवलं होतं. तेव्हा तो म्हणतो पण तुम्ही का, कशासाठी. तेव्हा ती सांगू लागते की मला माहिती आहे तू एवढं सगळं करतोस, म्हणजे समरच्या कंपनीमध्ये एवढं तू काम करतो, एवढं सगळं करतो, पण तेवढा मोबदला तुला भेटत नाही आहे ना रे. तेव्हा तो म्हणतो म्हणजे. तेव्हा ती म्हणते की मी तुला ऑफर देते सर, डायरेक्टच सांगते, तू माझ्या कंपनीसाठी काम कर. आनंद म्हणतो तुमच्या. तेव्हा ती म्हणते तुला माहिती आहे ना, माझ्याकडे पण तेवढे राईट्स आहेत, मी एक नवीन स्टार्टअप करते, तुला CEO बनवून टाकते. चल समर, तुला 2.5 लाख रुपये पगार देतो ना, मी तुला 5 लाख रुपये पगार देते. त्याच्यावरती तो म्हणतो काय. तेव्हा ती म्हणते की 10 लाख. तेव्हा तो म्हणतो की म्हणजे काय बोलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला. तेव्हा ती म्हणते बघ ना, म्हणजे मी समरला परवा बोलले होते की आपली कमिटी जी आहे त्याच्यामध्ये तुला घे, पण तो नाही बोलला, कारण तेवढा विश्वास नाही वाटत आहे त्याला. शेवटी तो नोकर ते नोकरच ना. तेव्हा आनंद म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, माझा समर हा खूप जवळचा मित्र आहे. तेव्हा ती म्हणते हां बरोबर आहे, मित्र आहे म्हणून तर समरने तुला 2.5 लाख रुपये पेमेंट देऊन त्याच्या कंपनीत घेतलेलं आहे. त्यावरती आनंद सांगू लागतो की नाही, चुकताय तुम्ही, माझ्याकडे तेवढं पोटेन्शियल होतं, माझं तेवढं कॅलिबर होतं, म्हणून त्याने मला जॉब दिलेला आहे. आणि त्याचबरोबर अशा समरच्या कंपनीशी अरायवल असलेल्या कितीतरी कंपन्यांनी मला ऑफर दिली आहे. एवढंच काय, पार्टनरशिपची सुद्धा ऑफर मला त्यांनी दिलेली आहे. तेव्हा ती म्हणते बघ, म्हणजे कसं आहे, माणसासाठी पैसा हा महत्त्वाचाच असतो, त्यामुळं तुला ठरवायचं आहे की काय करायचं आहे ते आणि गोष्टी कशा पद्धतीने करायच्या आहेत. कारण मी तुला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी पैसा महत्त्वाचा आहे, जर पैसा नसेल तर काहीच उपयोग होत नाही, असं ती त्याला सांगू लागते. त्याच्यावरती समरचं म्हणणं असतं, सॉरी आनंद म्हणतो की म्हणजे काय म्हणायचं आहे काय तुम्हाला, असं आनंद बोलत असतो. तेव्हा मात्र मल्लिका म्हणत असते की मला फक्त एवढंच सांगायचं आहे
की तू विचार केला पाहिजेस, कारण तुझ्या फॅमिलीचा प्रश्न आहे, 2 मुलं आहेत तुला. तेव्हा मात्र इकडे समर म्हणत असतो, आनंद म्हणत असतो की बरोबर आहे, त्याचा विचार तुम्ही नका करू, कारण त्याचा विचार करायला मी गंभीर आहे. आणि समर हा काका आहे माझा मुलांचा. रेवती आणि त्याचबरोबर शार्दूल दोघंही त्याला काका म्हणतात आणि तेही त्याच्या मुलांप्रमाणे त्यांना सांभाळतो. त्यानंतर इकडे आता समर फोनवरती बोलत असतो आणि मग तो स्वानंदीला समजवतो. फोन ठेवतो आणि त्यानंतर तो त्याच्या कामाला सुरुवात करतो. आता मात्र समरच्या डोक्यात विचार सुरू झालेले असतात. इकडे स्वानंदी मात्र वेगळ्याच विचारात असते आणि स्वानंदी आता निकिताने बोलवले म्हणून एका गिफ्ट हाऊसमध्ये जाते. निकिताला माहिती असतं की आनंद चिडला आहे, तेव्हा ती म्हणते बरं झालं तू आलीस, मला कळतच नव्हतं की काय गिफ्ट घेऊ. तेव्हा मात्र ती म्हणते अहो काहीही घ्या, आवडेल ना. तेव्हा ती म्हणते तू पण घे ना तुझ्या नवऱ्यासाठी. तेव्हा ती म्हणते अहो राजवाड्यांना हे असं काही आवडत नाही आहे, कसं शक्य आहे हे, आणि त्यांना आणि व्हॅलेंटाईन वीकसाठी गिफ्ट नाही नाही, पॉसिबलच नाही आहे, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र निकिता म्हणते की अगं लग्न असतं, तुमचं आमचं सगळं सेम असतं. आज तर माझ्या नवऱ्याचं आणि माझं सकाळी खूप भांडण झालं. मग तुला माहिती आहे का, शेवटी प्रेमही तेवढंच आहे ना, तेही तेवढंच महत्त्वाचं आहे, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे निकिता या सगळ्या गोष्टी बोलत असते आणि स्वानंदीला समजवण्याचा प्रयत्न करत असते. परंतु स्वानंदी म्हणत असते की तसं नाही हो, पण कसं आहे माहिती आहे का, की थोडा विचार तर करावा लागणारच आहे ना, असं म्हणत ते बोलत असतात. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र इकडे हे सगळं चालू झालेलं असतं. आणि मग मात्र आता ती म्हणते की थांबा राजवाड्यांचाच फोन आला आहे, पण मिस कॉल. तेव्हा निकिता म्हणते की अगं तुझा नवरा मिस कॉल तरी देतोय, माझा नवरा बघ फोन पण उचलत नाही आहे केलेला. मग स्वानंदी कॉलबॅक करते. निकिता म्हणते बघ कॉलबॅक करून काय झाले, मिस कॉल कशासाठी दिला आहे असं ते विचारू लागते. तेव्हा स्वानंदी कॉलबॅक करते. स्वानंदी म्हणते तुमचा मिस कॉल आला होता. तेव्हा समर म्हणतो की हां तेच कॉलच केला होता, पण परत असं वाटलं की ठीक आहे मगाशी बोलणं झालं आहे म्हणून नाही. मग लगेच निकिता तिथं असते. निकिता फोन घेते आणि म्हणते समर मला सांग ना, म्हणजे स्वानंदीला ह्या व्हॅलेंटाईन वीकसाठी काय गिफ्ट देणार आहेस तू. त्यावरती समरचं म्हणणं असतं की नाही नाही असं काही नाही आहे, मी काही व्हॅलेंटाईन वगैरे काही सेलिब्रेट करत नाही आहे, तुला माहिती आहे ना. तेव्हा निकिता म्हणत असते असं कसं रे समर, तुला माहिती आहे ना, म्हणजे अरे असं करावं जरा, बायकोला काहीतरी गिफ्ट द्यावं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत असं ती सांगू लागते. समरचं म्हणणं असतं की त्याची काही गरजच नाही आहे, कशासाठी द्यायचं ना, आणि हे सगळं करून काय मिळणार आहे असं ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे समर म्हणत असतो की तू शांत राहा गं, नको आहे काय, शेवटी आमचं ध्यान आहेच म्हणायचं इथं, अशा पद्धतीने तो बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे आनंद आता बोलत आहे आणि आनंदला या सगळ्या गोष्टी थोड्याशा नवीनच वाटत आहेत. कारण ज्या पद्धतीने हे सगळं सुरू झालेलं आहे त्यावरून आनंदला वाटत आहे की मल्लिकाचा वेगळा डाव आहे आणि तो त्याच्या लक्षात सुद्धा आलेला आहे. परंतु जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा आनंद म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं आहे समर आणि माझं नातं वेगळं आहे, तो माझा फॅमिली आहे, ती माझी फॅमिली आहे आणि फॅमिलीमध्ये एकमेकांची साथ कधीच सोडली जात नाही. त्यामुळं कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे की काहीही झालं तरीही, कुणी कितीही प्रयत्न केले तरीही मी समरची साथ कधीच सोडणार नाही, असं आनंदने एवढं स्पष्ट सांगितलेलं असतं की इकडे धक्का बसलेला असतो. तो म्हणजे मल्लिकाचा इगो हर्ट होतो, तिला त्रास होऊ लागतो, कारण तिला कळलेलं असतं की ती काय चुकते आणि काय घडतं आहे ते. त्यानंतर इकडे तो उठतो आणि म्हणतो की कोणी काहीही केलं तरीही मला आणि समरला कोणी वेगळं करू शकत नाही. तो उठून निघालेला असतो आणि तेव्हा मात्र इकडे आता मल्लिका म्हणते की आनंद, आनंद मागं फिरतो आणि म्हणतो की काळजी करू नका, मी यातलं समरला काहीच सांगणार नाही. आणि त्याचबरोबर ती म्हणू लागते की एक गोष्ट लक्षात ठेव. आनंद मात्र तसाच तिथून निघून चाललेला असतो. आनंदच्या लक्षात आलेलं असतं की काय झालेलं आहे आणि इकडे मल्लिकाचा डाव उधळलेला असतो. पण मल्लिका एवढी पोचलेली आहे की तिने मात्र तेवढ्यावर थांबत नाही, तर तिने आनंदला किडनॅप करते. इकडे अंशुमनने त्या गुंडांना पैसे दिलेले आहेत, एक कागद लिहून दिलेला आहे आणि हे असंच्या असं त्याच्याकडून लिहून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती सही घ्यायची आहे असं आवर्जून सांगितलेलं आहे. आता त्या कागदावरती नक्की काय लिहून घ्यायला सांगितलं आहे, नक्की काय मॅटर आहे, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे.
आणि इकडे निकिताने मात्र स्वानंदीला बोलवून घेतलेलं आहे आणि निकिता स्वानंदीला म्हणत असते की अगं मला कळतच नाही आहे की काय झालं आहे. आनंद फोन उचलत नाही आहे आणि तो कुठे आहे काहीच कळत नाही आहे. सुरुवातीला त्याचा फोन लागत होता पण आता त्याचा फोन स्विच ऑफ येतोय. हे ऐकल्यानंतर स्वानंदीला सुद्धा धक्का बसलेला असतो आणि स्वानंदीसुद्धा विचार करायला लागलेली आहे. नक्की आनंद कुठे आहे, काय झालंय, हा प्रश्न दोघींनाही पडलेला आहे. आता आनंदला शोधण्यासाठी दोघे नक्की काय करणार आहेत, कशा पद्धतीने शोध घेणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.